आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनजी। सर, छगन भुजबळ नाराज आहे, आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे, तुम्ही कसं बघता? बघा, भुजबळ साहेब या राज्यातल्या ओबीसीचा एक मोठा चेहरा आहे, मोठे नेते आहेत, या बाबतीत कोणाचं दुमतच नाही आहे आणि ते नाराज आहेत हेही खरं आहे। पण माझं यांचं 2 वेळा बोलणं झालं, कालही झालं, परवाही बोलणं झालं माझं साहेबांचं। आम्ही नेहमी बोलत असतो, माहिती त्यांचे खूप चांगले संबंधही आहेत पूर्वीपासून। मला वाटतं ते नाराज आहेत हे जरी खरं असलं तरी त्यांची नाराजी आम्ही त्या ठिकाणी दूर करू, कुठे ना कुठे मार्ग निश्चित निघेल असं मला वाटतं। तुम्ही भाजपचे संकट मोचक आहात, महायुतीवरचे संकट आहे, ओबीसीचा मोठा नेता नाराज आहे, जहा नाही चैना वहा नाही रहना अशी भूमिका ते घेतात, बंडाचा झेंडा घेऊ शकतात। नाही, मला वाटतं ते काही महायुतीतून बाहेर जाणार नाहीत, मला अगदी खात्री आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याशी मी सुद्धा बोलणार आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा त्या संदर्भामध्ये बोलणार आहेत। परवाही त्यांचं बोलणं झालेलं होतं मला असं वाटतंय आणि म्हणून भुजबळ साहेब आम्हाला सोडून जातील असं अजिबात होणार नाही। काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट झाली आणि त्यांचे फोटो व्हायरल झाले, दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, कडवा प्रचार विधानसभा लोकसभेचा आणि त्यानंतरचा हा फोटो राजकारणामध्ये चालला, कारण आमचे दोघांचे विचार तर वेगवेगळे आहेत। पूर्वी आम्ही जरी एकत्र होतो तरी त्यानंतर आम्ही बाजूला झालो, खूप एकमेकाच्या विरोधामध्ये खूप जहरी टीका आम्ही या ठिकाणी केली आहे, खरं आहे। पण शेवटी राजकारणामध्ये आपण अनेक लोक बघतात आमच्या बाजूला बसलेले की ते आमच्या पुढे विरोधामध्ये होते, काय काय बोलत होते, कशा टीका टिप्पणी करत होते। पण राजकारणामध्ये बदलत असताना विचित्र आपण बघितलं जातं, आजकालच्या काळात तर खूपच झालेलं आहे, कोण कुठे जाईल कोण कुठे राहील हे काही सांगता येत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की त्या काळामध्ये ते बोलले असतील, पण कालचा विषय हा वेगळा होता। फक्त ते देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले म्हणून अभिनंदन करायला त्या ठिकाणी आले होते आणि त्याची दोघांची भेट झाली, एवढाच त्यातला अर्थ आहे। राजकारणात कधीही काही होऊ शकतं असं तुम्हीच म्हटले। आता भविष्यात ठाकरे गट पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता मला काही वाटत नाही तसं, आणि या बाबतीमध्ये सगळा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, मी काही एवढा मोठा नेता नाही आहे। पण कालची भेट ही फक्त एक फॉर्मॅलिटी होती, देवेंद्रजींचं स्वागत अभिनंदन करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले होते। शेवटचा प्रश्न, खाते वाटप कधी जाहीर होईल? मला वाटतं आता आज उद्यामध्ये व्हायला पाहिजे, 2 दिवसामध्ये व्हायला पाहिजे, फार फार तर उद्यापर्यंत होईल, 1-2 दिवसामध्ये खाते वाटप व्हायला पाहिजे असं मला वाटतंय। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।